नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतातील संसदीय आर्थिक समित्यांच्या विषयी चर्चा करणार आहोत. अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या निमित्तानं जो आपण व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये साधारणतः आपण असं म्हटलं होतं की भारतातल्या अर्थसंकल्पीय प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये महालेखापरीक्षक आणि संसदीय आर्थिक समित्या असे दोन घटक हे प्रामुख्यानं नियंत्रणाची भूमिका बजावत असतात. आता वित्तीय प्रशासनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी भारतामध्ये संसदेमार्फत काही समित्या नेमल्या जातात. सार्वजनिक जमा खर्च जो असतो, आयव्यय ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती संसदेचं नियंत्रण असणं आवश्यक असतं. पण संसदेला बऱ्याच वेळेला आपल्या अधिक सदस्य संख्येमुळं किंवा विशाल आकारामुळं किंवा अत्याधिक असं जे काम असतं त्यामुळे या जमा खर्चावरती किंवा वित्तीय प्रशासनावरती प्रभावीपणे नियंत्रण ठेवणं अशक्य होतं. संसदेला वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे करावे लागत असतात. त्यासाठी संसदेला वेळसुद्धा खर्च करावा लागतो. त्यामुळे आर्थिक व्यवहारावरती प्रत्यक्ष नियंत्रण संसद ठेवू शकतेच असं नाही. आणि त्यामुळे संसदेनं आपल्यापैकी काही सभासदांची निवड करून संसदीय आर्थिक समित्या निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. भारतामध्ये साधारणतः 3 प्रकारच्या संसदीय आर्थिक समित्या आहेत. एक म्हणजे अनुमान समिती किंवा ज्याला आपण अंदाज समिती असं म्हणू शकतो, इस्टिमेट कमिटी असते. दुसरी म्हणजे लोकलेखा समिती असते, सार्वजनिक हिशेब समिती असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि तिसरी समिती जी असते ती म्हणजे लोकोद्योग समिती किंवा सार्वजनिक उपक्रम समिती म्हणून सुद्धा त्याला म्हटलं जातं. अशा या 3 संसदीय समित्यांच्या मार्फत कायदेमंडळ, भारताचं कायदेमंडळ हे अंदाजपत्रक नियंत्रित करण्याचं काम करत असतं असं आपल्याला म्हणता येईल. आता अनुक्रमानं आपण एक समितीची रचना, अधिकार आणि कामं नेमकी कशा पद्धतीची आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला आपण सार्वजनिक लेखा समिती किंवा सार्वजनिक हिशेब समिती ज्याला म्हणतात, लोकलेखा समिती, पब्लिक अकाउंट कमिटी, त्याची रचना, अधिकार आणि कामं आणि त्याची उपयुक्तता नेमकी काय आहे त्याची चर्चा करूया. सार्वजनिक लेखा समिती ही समिती जी आहे ती लोकलेखा समिती नावानं सुद्धा ओळखली जाते. त्याला सार्वजनिक हिशेब समिती असं सुद्धा म्हटलं जातं. भारतात 1923 साली पहिल्यांदा सार्वजनिक हिशेब समितीची स्थापना करण्यात आली. त्या समितीमध्ये कार्यकारी मंडळाचा एक सदस्य त्यावेळेला घेतला जात होता. त्यामुळे सरकारवरती टीका करता येत नव्हती. पण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सार्वजनिक हिशेब समिती जी आहे ती समिती निर्माण केली गेली आणि त्यातून सरकारचं प्रभावी आर्थिक नियंत्रण करण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आपल्याला दिसतो. आता या समितीची नेमकी रचना कशा पद्धतीची आहे? सार्वजनिक हिशेब समिती जी आहे या समितीमध्ये सुरुवातीला फक्त 15 सभासद होते आणि त्या सभासदांची निवड जी होती ती लोकसभेतून होत होती. पुढे 1955 मध्ये या सदस्य संख्येमध्ये वाढ करण्यात आली आणि ती सदस्य संख्या 22 करण्यात आली. म्हणजे लोकसभेतून 15 आणि राज्यसभेतून 7 सभासद अशा दोन्ही सभागृहातून सभासद घ्यायला 1955 नंतरच्या कालखंडामध्ये सुरुवात झालेली आपल्याला साधारणतः दिसते. आता हे जर लक्षात घेतलं तर नेमकं काय म्हणजे रचनेच्या बाबतीमध्ये म्हणता येऊ शकतं. एक म्हणजे पंडित नेहरूंनी त्या संदर्भामध्ये आग्रह धरलेला होता की केवळ लोकसभेतलेच सभासद या समितीमध्ये असावेत असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी राज्यसभेतल्या सभासदांना सुद्धा त्यांचा समावेश करून घेतला. आणि त्यावेळेला बोलताना ते असं म्हणाले होते की सार्वजनिक हिशेब समितीमध्ये राज्यसभेतील सभासदांचा समावेश करणं गरजेचं आहे, कारण घटनेच्या 151व्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की सार्वजनिक हिशेब तपासणी आणि म्हणजे त्या संदर्भामध्ये जे काम आहे ते दोन्ही सभागृह करतील. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांना त्या संदर्भामध्ये योग्य तो न्याय मिळणं गरजेचं होतं आणि म्हणून राज्यसभेच्या सभासदांना सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं. लोकलेखा समितीच्या सदस्यांची निवड जी असते ती दरवर्षी होते.
संसदेमार्फत होते. एकल मतसंक्रमणीय पद्धती जी असते त्या पद्धतीनुसार ही निवड ही प्रामुख्याने केली जाते. आणि दुसरं म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीच्या आधाराने ही निवड केली जाते. त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांना त्याच्यामध्ये सहभाग मिळतो, किंबहुना प्रपोर्शनेट म्हणजे ज्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सभासद निवडून आलेले असतील त्या प्रमाणामध्ये त्यांना त्याच्यामध्ये स्थान मिळतं असं आपल्याला म्हणता येईल. या समितीचा अध्यक्ष जो असतो तो सत्तारूढ पक्षाचा असतो भारतामध्ये. इंग्लंडमध्ये मात्र विरोधी पक्षाच्या सदस्याकडे या समितीचं अध्यक्षपद देण्याची प्रथा आहे. आपल्याकडे मात्र सत्तारूढ पक्षाचा सभासद फक्त एकदाच म्हणजे चौथी लोकसभा जी निवडून आलेली होती त्या चौथ्या लोकसभेनं हे म्हणजे त्या समितीचं अध्यक्षपद जे होतं ते विरोधी पक्षाकडे दिलेलं होतं. नाहीतर आत्तापर्यंत सत्तारूढ पक्षाचा सभासद या सार्वजनिक हिशेब समितीचा अध्यक्ष राहिलेला आहे. या समितीची कामं कोणत्या पद्धतीची आहेत? संसदेचं संचालन आणि प्रक्रिया या 143व्या नियमानुसार भारत सरकारचे हिशेब, संसदेमध्ये ठेवलेले इतर हिशेब आणि महालेखापरीक्षकांनी तपासलेले हिशेब यांची तपासणी करण्याचं काम सार्वजनिक हिशेब समितीला करावं लागतं. सामान्यतः सार्वजनिक लेखा समिती जी असते ती एक 4-5 प्रकारची कामं करते. एक म्हणजे सार्वजनिक पैसा लोकसभेनं मंजूर केलेल्या अर्थसंकल्पातल्या नियमानुसार खर्च होतोय किंवा नाही हे पाहण्याचं काम जे असतं ते सार्वजनिक लेखा समितीला किंवा सार्वजनिक हिशेब समितीला करावं लागतं. दुसरं म्हणजे एका कार्याकरता मंजूर झालेला पैसा दुसऱ्या कार्यावरती जर खर्च झालेला असेल तर तो आवश्यक कायद्याच्या आधाराने खर्च झालेला आहे किंवा नाही हे तपासण्याचं कामसुद्धा सार्वजनिक हिशेब समितीला करावं लागतं. तिसरं म्हणजे लोकसभेत अधिकार दिलेल्या संस्थेनं संबंधित खर्च केलेला आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम ही सार्वजनिक हिशेब समिती करते. चौथं म्हणजे सरकारी आणि बिनसरकारी नियंत्रणाखाली असलेले जे उद्योगधंदे आहेत, व्यापारी कंपन्या असतील किंवा शासकीय हिशेब तपासणीसाठी जे काही हिशेब तपासलेले असतील ते हिशेब पुन्हा तपासण्याचं काम ही समिती करू शकते. एखाद्या कार्यावरती मंजुरीपेक्षा जास्त पैसा जर खर्च झाला असेल तर त्याविषयीची चौकशी करून आपलं मत संसदेला कळवण्याचं काम जे असतं ते काम या समितीला करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काम कोणतं असेल तर राष्ट्रपतीनं शासकीय तपासनिसाकडून इतर कोणत्याही सरकारी साठ्यांचे हिशेब जर तपासून घेतलेले असतील तर त्यांची छाननी करून आपलं मत मांडण्याचं काम जे असतं ते काम सार्वजनिक हिशेब समितीला करावं लागतं. सार्वजनिक हिशेब समितीचं जे काम आहे हे काम नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या नियंत्रणाखाली चालतं. तो समितीला तपासणीच्या कामाची रूपरेषा आखून देतो, तसंच समितीला मार्गदर्शन आणि सूचना करत असतो. त्यामुळे भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हा सार्वजनिक हिशेब समितीचा मित्र, तत्वज्ञानी किंवा मार्गदर्शक म्हणून त्याला संबोधलं जातं. त्या दृष्टिकोनातून सार्वजनिक हिशेब समिती आणि महालेखा परीक्षक यांच्यातले संबंध जे असतात ते महत्त्वपूर्ण असतात असं आपल्याला म्हणता येईल. सार्वजनिक हिशेब समितीकडनं तपासून झालेले हिशेब जे असतात ते लोकसभेपुढे म्हणजे संसदेपुढे मांडले जातात, त्याच्यावरती चर्चा केली जाते आणि निर्णय घेतला जातो. अनाठायी, अयोग्य, अनियमित खर्चाची तपासणी या समितीच्या माध्यमातून होते आणि त्यामुळे निश्चितच सार्वजनिक पैसा जो असतो त्यातला अपव्यय टळतो आणि त्यातले दुष्परिणाम जे असतात ते पुढे येतात. काही वेळेला काय होतं की या समितीचं कामकाज जे आहे त्या कामकाजावरती अनेकांनी आत्तापर्यंत टीका केलेली आहे. म्हणजे सार्वजनिक हिशेब समितीची स्थापना झाल्यापासून अंदाजपत्रकाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा होण्याच्या ऐवजी तिचा दर्जा खालावलेला आहे असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. काही खात्यांकडून स्वीकृत पैशापेक्षा अधिक पैसा खर्च केला जातो तर काही खात्यांकडून स्वीकृत पैशापेक्षा कमी पैसा खर्च केला जातो. म्हणजे गेली 70-75 वर्ष हे काम चाललेलं आहे आणि तरीसुद्धा हे प्रकार होतात आणि त्यामुळे मग या समितीची आवश्यकता काय अशा पद्धतीचे प्रश्न अनेकांनी विचारलेले आहेत. दुसरं म्हणजे लोकलेखा समितीचं काम म्हणजे प्रेताची परीक्षा करण्यासारखं आहे, पोस्टमार्टेम ज्याला आपण म्हणतो. कारण
शासनामार्फत एकदा पैसा खर्च झाला की त्या खर्चाची परीक्षा किंवा तपासणी करणं याला काही अर्थ नाही. कारण झालेल्या खर्चाची, मग तो गैर असो किंवा योग्य असो, त्याची तपासणी करणं हे काम पोस्टमार्टेमसारखं आहे असं अनेक टीकाकारांचं म्हणणं आहे. आणखीन एक आक्षेप या समितीवरती साधारणतः घेतला जातो, तो म्हणजे हिशेब तपासण्याचं काम आणि हिशेब ठेवण्याचं काम ही दोन्ही कामं एकाच अभिकरणामार्फत आपल्याकडे होतात, एका यंत्रणेमार्फत. ते म्हणजे भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. मग ज्याने हिशेब ठेवले त्यांनीच हिशेब तपासण्याचं काम करायचं, म्हणजे चोराच्या हातात खजिन्याच्या चाव्या दिल्यासारखं आहे, अशी सुद्धा टीका या समितीवरती केली जाते. म्हणजे अशी जरी टीका होत असली तरीसुद्धा डॉक्टर अशोक चंदा हे जे निवृत्त महालेखापरीक्षक जे होते, त्यांनी समितीची उपयुक्तता अधोरेखित केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे काम चालतं महालेखापरीक्षकाच्या नियंत्रणाखाली समितीचं, ते अधिक जबाबदारीनं आणि काळजीपूर्वक किंवा कार्यक्षमतेनं पार पाडलं जातं आणि त्यामुळे आर्थिक व्यवहारांवरती नियंत्रण राहतं. भले काही वेळेला उशिरा भ्रष्टाचाराची प्रकरणं जी असतात ती बाहेर निघत असतील, पण त्यामुळे पुढचे धोके जे असतात ते टाळले जाऊ शकतात. या दृष्टिकोनातून गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो. लोकसभेचे पहिले सभापती मावळणकर जे होते, त्यांनी सुद्धा सार्वजनिक हिशेब समितीचं काम पोस्टमार्टेम पद्धतीनं जरी चालत असलं तरी त्याची उपयुक्तता आहे असं म्हटलेलं होतं. कारण अनाठाई आणि गैरव्यवहार जो असतो किंवा अकार्यक्षमता जी असते ती या प्रकारच्या छाननीमध्ये सिद्ध होत असते आणि त्यामुळे ही समिती उपयोगाची आहे असं यांचं मावळणकरांचं म्हणणं होतं. आता दुसऱ्या समितीच्या संदर्भामध्ये जरा चर्चा करू, ती म्हणजे अनुमान समिती किंवा अंदाज समिती. अनुमान समिती ही अंदाज समिती नावानं ओळखली जाते. त्याला इंग्रजीमध्ये इस्टिमेट कमिटी असं म्हटलं जातं. शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये खर्चाची काटकसर साध्य करण्याच्या दृष्टीनं निरनिराळे उपाय सुचवण्याचं जे काम असतं ते काम अनुमान समितीला करायला लागतं. ही समिती कायम स्वरूपाची असते. इंग्लंडमध्ये 20 ते 30 सभासद असलेली ही जी अनुमान समिती आहे ती 1912 पासून अस्तित्वामध्ये आहे. इंग्लंडप्रमाणेच भारतात सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारांकडून अंदाज समित्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनुमान समिती विषयक कल्पना 1938 मध्ये पुढे आलेली होती, पण अंदाज समितीच्या कल्पनेला ब्रिटिश शासनाचा विरोध असल्यामुळं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अशा पद्धतीची समिती स्थापन करण्यात आली आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार 1950 मध्ये अंदाज समितीची स्थापना करण्यात आली. 1953 मध्ये त्या समितीच्या कामामध्ये वाढ करण्यात आलेली आपल्याला साधारणतः दिसते. आता ह्या अंदाज समितीची रचना नेमकी कशी आहे, तर भारताच्या केंद्रीय अनुमान समितीमध्ये एकूण 30 सभासद असतात. लोकसभेच्या सभासदांमधून त्यांची निवड केली जाते. मगाशी मी म्हटलं सार्वजनिक हिशेब समितीच्या सभासदांची निवड जशी केली जाते एकलमत संक्रमणीय पद्धती आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची जी पद्धती आहे त्यानुसारच अनुमान समितीच्या सभासदांची निवड केली जाते. अनुमान समितीमध्ये राज्यसभेचा एकही सभासद नसतो. या समितीचा अध्यक्ष हा लोकसभेच्या सभापतींकडून नेमला जातो. हे सगळे सभासद जे असतात ते 1 वर्षासाठी निवडले जातात. साधारणपणे 1 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा सभासदांची नियुक्ती केली जाते. यातील काही सभासदांची पुनर्नेमणूक केली जाऊ शकते. या समितीमध्ये नेमणूक करताना नवे आणि जुने यांच्यामध्ये एक प्रकारचा समन्वय राहील असं बघितलं जातं साधारणतः. लोकसभेतील सर्व राजकीय पक्षांना आपल्या सदस्य संख्येच्या प्रमाणामध्ये या समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळतं. निवडलेल्या सभासदांमध्ये लोकसभेचे सभासद असतील तर ते अंदाज समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या समितीमध्ये शासनाचा एकही प्रतिनिधी किंवा मंत्री राहत नाही. त्यामुळे एक प्रकारचं स्वातंत्र्य त्या समितीला मिळालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता अनुमान समितीची कामं काय आहेत नेमकी? अनुमान समिती दरवर्षी प्रशासकीय मंत्रालयाच्या अनुमानांची तपासणी करत असते आणि त्याच्यामध्ये काटकसर सुचवण्याचं काम करत असते. त्यामुळे काही वेळेला या समितीला काटकसर समिती असं सुद्धा म्हटलं जातं.
प्रशासनामध्ये काटकसर, कार्यक्षमता आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी शिफारशी करणं. दुसरं म्हणजे अंदाजपत्रकातील धोरणाशी सुसंगत राहून शासकीय यंत्रणेमध्ये सुधारणा सुचवणं. तिसरं काम या समितीचं आहे ते म्हणजे अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार पैसा योग्य रीतीनं प्रत्येक कार्यावरती खर्च होतो आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम ही समिती करते. आणि अनुमानपत्रक संसदेसमोर कोणत्या स्वरूपात सादर करायचं त्या संदर्भामध्ये ही समिती शिफारस करत असते. राष्ट्रीय उपक्रमांच्या संघटनेमध्ये किंवा प्रशासनामध्ये आवश्यक ते बदल ही समिती सुचवू शकते. आणि अलीकडं या समितीनं वेगवेगळ्या शासकीय उपक्रमांवरही आपलं मत प्रदर्शित करायला सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ बेकारीची समस्या असेल, दामोदर खोरे महामंडळ असेल किंवा नियोजन मंडळ असेल, त्या संदर्भामध्ये या समितीने आपली मतं व्यक्त केलेली आहेत. अनुमान समितीची स्थापना झाल्यानंतर एका वर्षातच आपल्या तपासणीचा कार्यक्रम ही समिती निश्चित करते. एका वर्षात किती विभागांचे किंवा मंत्रालयांचे अंदाजांचे आराखडे तपासायचे हे प्रथम ठरवलं जातं. त्यासाठी लागणारी साधनसामुग्री आणि माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. माहिती मिळवताना समिती प्रश्नावली तयार करत असते आणि ही प्रश्नावली वेगवेगळ्या विभाग आणि मंत्रालयांना पाठवली जाते. त्या प्रश्नावलीला समर्पक उत्तरं देण्याची जबाबदारी कोणताच विभाग किंवा मंत्रालय टाळू शकत नाही. विभागाच्या किंवा मंत्रालयाची दप्तरं किंवा आवश्यक ती महत्त्वाची माहिती जी असते ती त्याच्यामध्ये सादर करायला सांगितलेली असते. हे काम जे असतं तसं गुंतागुंतीचं आणि व्यापक स्वरूपाचं असतं. म्हणून या समितीच्या काही उपसमित्यासुद्धा स्थापन केल्या जातात आणि त्यांच्या माध्यमातून ही कामं पार पाडली जातात. अनुमान समितीचं कार्य धोरण निर्मितीमध्ये मदत करण्याचं आहे. धोरण निर्मिती करण्याचं काम या समितीचं नाही. त्यामुळे धोरणामध्ये अधिकाधिक काटकसर आणि कार्यक्षमता कशा पद्धतीने येईल हे पाहण्याचं काम अंदाज समिती करत असते असं आपल्याला म्हणता येईल. लोकसभेचे पहिले सभापती जे जी. मावळंकर होते त्यांनी 19 एप्रिल 1950ला अनुमान समितीचं उद्घाटन करताना प्रमुख 4 उद्देशांवरती भर दिलेला होता. ते असं म्हणत होते की संसद सदस्यांना प्रशासनाच्या जवळ आणणं, प्रशासकीय पद्धतींसंबंधी प्रशिक्षण देणं आणि शासनासमोर असलेल्या प्रश्नांची आणि समस्यांची त्यांना जाणीव करून देणं हे या समितीचं महत्त्वाचं काम आहे. कार्यपालिकेवरती कशा पद्धतीनं नियंत्रण ठेवणं, ती निरंकुश बनणार नाही यासाठी प्रयत्न करणं, सरकारी धोरणाला प्रभावित करणं, जनता आणि सरकार यांच्यामध्ये संपर्क स्थापन करण्याचं काम करणं, ही जी कामं आहेत ही कामं या समितीनं करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे अंदाज समिती अतिशय महत्त्वाची आहे असं जी. मावळंकर यांचं म्हणणं होतं. अंदाज समितीमध्ये प्रामुख्यानं एकदा म्हणजे ठरवलं की दरवर्षी ते 1-2 खात्यांची तपासणी करतात अंदाजांची आणि त्याच्यामध्ये काटकसर सुचवण्याचं काम करत असतात. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून अर्थ मंत्रालयावरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ती महत्त्वाची समिती आहे असं म्हणता येईल. माजी महालेखापरीक्षक आणि नियंत्रक जे होते त्यांनी अशोक चंदा म्हणून त्यांनी समितीवरती टीका करताना असं म्हटलं होतं की अनुमान समिती ही वस्तुनिष्ठ घटनांचा अभ्यास करण्याऐवजी एक दोषदर्शक यंत्रणा बनत आहे. असं जरी असलं तरीसुद्धा प्रशासनातील गैरव्यवहार जो आहे तो रोखण्यासाठी या समितीची उपयुक्तता आहे असं आपल्याला म्हणता येईल. तिसरी समिती अर्थविषयक बाबींचं नियंत्रण करणारी भारतामध्ये आहे, ती म्हणजे सार्वजनिक उपक्रम समिती ज्याला आपण म्हणतो ती. लोकोद्योग समिती असं सुद्धा तिला म्हटलं जातं. कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग असं सुद्धा तिला म्हटलं जातं. आता ही जी समिती असते ती समिती म्हणजे दोन्ही सभागृहांकडून त्या समितीचे म्हणजे लोकोद्योग समितीचे सभासद निवडले जातात, सार्वजनिक उपक्रम समितीचे. आणि त्याच्यामध्ये लोकसभेतून 10, राज्यसभेतून 5 असे एकूण 15 सभासद असतात. या सदस्यांची निवड 5 वर्षासाठी होते. या समितीतले 1/5 सदस्य जे असतात ते दरवर्षी निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य पुन्हा नव्यानं निवडले जातात. ही जी लोकोद्योग समिती असते
त्या समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षातले सभासद असतात आणि सार्वजनिक उपक्रम समितीत एकाही मंत्र्याचा समावेश नसतो. समितीमधील एखादा सदस्य मंत्री जर झाला तर त्याला समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. लोकोद्योग समितीची कामं काय असतात? एक म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम जे असतील त्यांचे अहवाल आणि लेखापरीक्षण जे असतं ते तपासणं. दुसरं म्हणजे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्या सार्वजनिक उपक्रमासंबंधीच्या अहवालाचं परीक्षण करणं. अंतर्गत स्वायत्तता आणि कार्यक्षमता यांच्या संदर्भामध्ये सार्वजनिक उपक्रमांच्या व्यवस्थापनाचं परीक्षण करणं. आणि लोकलेखा समिती आणि अनुमान समिती यांच्या कार्यक्षेत्रातील लोकोद्योगांच्या संदर्भातले जे व्यवहार असतील ते व्यवहार लोकसभेचे सभापती ज्या पद्धतीनं सांगतील त्याप्रमाणे त्यांचं परीक्षण करणं, अशी कामं ही सार्वजनिक उपक्रम समितीची असतात असं आपल्याला म्हणता येईल. दैनंदिन व्यवस्थापन, शासकीय धोरणविषयक प्रश्न या बाबतीमध्ये समितीच्या अधिकाराला मर्यादा आहेत. लोकोद्योग समिती संपूर्ण वर्षभर काम करत असते आणि वर्षाच्या शेवटी आपल्या कामकाजाचा अहवाल लोकसभेच्या सभापतींकडे पाठवत असते. संसदेमध्ये या अहवालावरती चर्चा केली जाते. सार्वजनिक उपक्रम समितीचा मुख्य उद्देश सार्वजनिक उद्योगधंद्यातली कार्यक्षमता वाढवणं हा असतो. या समितीच्या नियंत्रणामुळे सार्वजनिक उद्योगधंद्यांवरती शासनाचं नियंत्रण प्रस्थापित होतं. सार्वजनिक उद्योगधंद्यांमध्ये गुंतवलेला पैसा योग्य पद्धतीनं खर्च केलेला आहे किंवा नाही हे तपासण्याचं काम ही समिती करत असते आणि त्या दृष्टिकोनातून ही समिती उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीनं ह्या 3 प्रकारच्या संसदीय आर्थिक समित्या आहेत की ज्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय प्रक्रियेवरती संसद नियंत्रण ठेवत असते. शासकीय भ्रष्टाचार किंवा पैशाचा अयोग्य वापर होऊ नये, भ्रष्टाचार जर झाला असेल तर तो निदर्शनास यावा आणि पुन्हा अशा पद्धतीनं अवाजवी खर्च होऊ नये किंवा गैरवापर होऊ नये सार्वजनिक पैशाचा, या दृष्टिकोनातून या संसदीय आर्थिक समित्या काम करत असतात असं आपल्याला म्हणता येईल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची उपयुक्तता आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.